आम्ही मेन्यू काय बनवायला सांगतो. एक तर KFC फ्राईड हा आणि दुसरा काळं चिकन काळ मेड बाय मी. गाईस बिग बॉस बघून काय परिणाम झालेत ना ते तुम्हाला दाखवतो बघा. आवाज नीचे 20 कदम पीछे. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश कोप्पर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये साहिल कोप्पर व्लॉग्समध्ये. सो कालचा जो धमाक्याचा व्लॉग झाला आणि मी इकडेच आहे. सो आज एक वेगळंच काहीतरी. काल धमाका झाला, आज थोडी शांती, मग धमाका, असं काहीतरी एक वेगळं क्रिएटिव्ह आणण्याचा प्लॅन आहे आपल्या ब्लॉगिंगमध्ये. सो आता आपण स्टार्टअप तर केलं आहे. बघूया आजच्या दिवसामध्ये काय निघतं. आपल्याला स्टार्टिंगला माहिती नसतं काय होणार आहे, ते नंतर होत जातं. अचानक कॉन्टेंट येतं, आपण स्क्रिप्ट बनवत नाही. सो जे डायरेक्ट येतं ते मी करतो. सो लेट्स सी. फोन कर काय काय आणलंय आपण. आम्ही बघा काय काय आणलंय. लिंबू, इम्पॉर्टंट लिंबू. तू थांब ना जरा, आम्ही काढतोय ना एक ग्रोसरी. त्याच्यात चिकन आहे, बस झालं. मी तुम्हाला बोललेलो अचानक बाईने मी काही करू शकतो. सो आता आम्ही बनवणार आहे. मी स्पेशल काहीतरी बनवणार आहे. सो त्याचं मी आज शूट करणार आहे. बिकॉज मम्मीला पण दाखवायचं आहे की मम्मी बोलते की मला पण दाखव कसं करायचं शूट. म्हणजे मी काय बनवेन त्याच्या टायमाला मम्मीसाठी उपयोग होईल. म्हणजे मम्मी बनवेल आणि मम्मीच्या अकाउंटसाठी. सो आम्ही हे सर्व आणले ते आता पटापट बनवायच्या तयारीत. चिकन आम्ही मेन्यू काय बनवायला सांगतो. एक तर KFC फ्राईड हा आणि दुसरा काळं चिकन काळ मेड बाय मी. जे माझी खासियत आहे काळं चिकन बनवायला. तो इकडे आल्यावर आम्ही त्याला बनवायलाच लागतो. पूर्ण करायची. आज कंटेंट पण काय नव्हता म्हणून विचार केला हेच बोलूया. मम्मीला पण दाखवायचं की कसं शूट करायचं वगैरे. सो आता जरा हे आवरूया आणि मग भेटूया तुम्हाला. केली चालू. वा बरी. आता आम्ही याच्यात काय काय टाकणार स्टार्टिंगला टाकू नको सांगूया. हळद, मीठ, धनेपूड, त्याच्यानंतर मग दही टाकणार आणि मिरची. मग तो मॅरिनेट करत ठेवायचा. हळद जास्त पण टाकायची नाही, नंतर ठेवायचं. ओके, हे आमचे शेफ आहे, त्यांना दाखवा. त्यांना शिकवायचं की व्हिडिओ कसे बनवली जाते. हळद, मीठ टाक. हा म्हणजे ती रेकॉर्डिंगच कशी केली जाते ते शिकवायचंय. मीठ आपल्या अंदाजानुसार टाकायचा, तुम्हाला जसं केवढं पाहिजे ते. एकच चम्मच टाकलाय. मॅडम तुम्ही जरा कॅमेरा नंतर हे होतच की काय म्हणतात ते. मसाला नकोय आता, हे नाही पाहिजे. हळद, मीठ आणि धनेपूड आहे का? नाहीये, ठीक आहे चाल. आहे का? हे काय आहे मग? ती ब्लॅक पेपर पावडर. ब्लॅक पेपर. वाव वाव वाव. ओ ये, ह्याच्यासाठी आम्ही दही म्हणून दिलं आम्ही कुठे नेत नाही. धनेपूड नसली तरी चालते, काही विषय होत नाहीये. मिरची कुठे? मिरची दही मला उद्याला पाहिजे. मिरची घे ना, मिरची मम्मी. समजत नाही काय वाटतंय का. चिकन खायला हवली झाली. सगळे हावरे देतात चिकन साठी. आधी पेपर द्यायचा तर आधी ती चिकन खायला आली आहे. अभ्यास करून बसले. कोण बोलला? मी होती तुला. KFC साठीच आहे हा. KFC म्हणजे कुरकुरीत चिकन बनवायचं आहे. तर ते कसं होईल माहित नाही. हे मीठ, मसाला घे. हे जास्त तिखट असेल ना. कोल्हापुरी तिखट. बस बस. मसाला का हे टाक. पेपर पावडर थोडीशी. पेपर पावडर, पेपरांची म्हणून वाटतं झाडं कापतात. आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट. पेपर पावडर थोडीच टाक. तिथे पडली बघ. हा बरोबर झाली. अरे हे आलं. ओ ये, ओ ये. पिक्चर पण नाही बघून दिलं. हा खोबरा आता कसा हा काळा काळा दिसतोय, ते काळा केलेला. आता त्याच्यात कांदा बिंदा चालू आहे. मम्मीची टेक्निक काय माहिती काय की मम्मी बोलते की मला खोबरा करते, मग कांदा करते, मग दोन्ही मिक्स करून करते. म्हणजे कसं असं वाटण्यासारखं टेस्ट नाही लागणार, बरोबर लागेल. बरोबर
म्हणजे शेफ बरोबर कसा अक्का राहतो ना दोन्ही एकदम की आधी खोबरं बारीक करायचं आणि मग कांदा बारीक करून दोन्ही मिक्स करून परत एकदा लावायचं. म्हणजे ते मिक्स प्रॉपर. गाईज बिग बॉस बघून काय परिणाम झालेत ना ते तुम्हाला दाखवतो बघा. आवाज नीचे 20 कदम पीछे. चड्डीत राहायचं. चड्डीला होलाय. चड्डीच्या कोपऱ्यात राहायचं. हे आम्ही बिग बॉस बघून क्रिएट केलं. हिने जे बिग बॉसचे डायलॉग बोलला नंतर आम्ही असंच मजाक मध्ये काय बनवलं होय डेंजर लेवल. याची रील बनवली तर कसं वाटेल ना ते कमेंट मध्ये सांगा तुम्ही. सो आता आमचं वाटण ऑलमोस्ट व्हायच्या सीमे होते. झालंय होते लास्ट एक बूम कर. गाईस कांदा कापतोय पण हलकासा रडतोय. कांद्यामुळे रडतोय. कांदा कसा एकदम बारीक पाहिजे आणि मी कांदा एकदम बारीक कापतो. माझी मम्मी पण कापते. मम्मीनी शिकवलंय. मेरा मामाने शिकाय. मामाने कांदा कापायचाय, टोमॅटो कापायचाय आणि मग ते बनवायला घ्यायचंय. वाटण एकदम झालंय तोवर मॅरिनेट पण चांगलं होईल चिकन. मोज परत मागवले आम्ही. परत मागवला कमी पैसेवाले. वा बेटे वा. हे बघा आता कढई घेतले, कांदा टोमॅटो कापला. सुरुवात करू त्याच्या आधी खाऊन घेऊ. पेट पूजा फिर काम तुझा. अब होगा. गाईज आता रेडी आहे आपण. पहिला टाकणार आपण तेल. बस झालं ना. तेल टाकायचं. तेल गरम करून घ्यायचं. मग कांदा परतात एकदम लाल होईपर्यंत. त्यानंतर मग टोमॅटो आणि कोथिंबीर टाकायची आणि मग चिकन जो आपण मॅरिनेट केलाय तो टाकायचा. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, चिकन मसाला आणि वाटण. कढीपत्ता नाही याच्यात नाही कढीपत्ता. हे डायरेक्ट वाला. लहसुन पेस्ट निकाला. हो इधर ही था ना. किधर गया बे. मैंने अंदर रख दिया था ना इसलिए मैं आपको. किसने रखा इसको काम पे इधर. वो जरा सोई ना रखा. नहीं मैं अकेला इधर बस हूँ. ये देख अभी इसको हम लोग. ये तेल तापलाय. वरून चटकरे तेल आहे माझ्या. हा चम्मच घ्यायचा आहे. नाही तो असं मस्त असं असावं लागेल ना त्याच्यानी हाफ टेकली. हिला काय सूट सुटलंय काय माहिती हिला. हा घे किंवा हा घे किंवा हा घे. मस्त आपल्याकडे खूप सारी क्वांटिटी आहे. क्वांटिटी हा ठीक आहे. हा बरा वाटतोय ना. बरोबर आहे. मम्मीने दिलाय माझ्या. मग ठीक आहे चला लांब व्हा. म्हणजे पहिल्यांदाच कांदा लाल होईपर्यंत परतायचा. कांदा लवकर बॅकअप कर लाल होईल. टाकून लाल लगेच. टाक आत्ताच टाक. हा भाई नवीन रेसिपी आहे म्हणून. माझ्या करीत भाई अँटिक पीस भरून ठेवलेत मी इथं. आता आम्ही गॅस थोडासा बारीक केलाय. मस्त आता चिकन मॅरिनेट केलेले टाकू. गॅस थोडा बारीक केलाय. चिकन टाकलाय. आलं लसूण पेस्ट. हे अंदाज वगैरे मी माझ्या मम्मीकडनं शिकलोय. थोडासा अजून बारीक करूया. जास्त फटफट फटतोय. डोले फोड़ दिए तो खाना कैसे बनाने का सही. हाथ से तो दिखेगा कैसे. चिकन मसाला आधी आपण थोडासा टाकूया. तो झाला. आपण हे म्हणतो आता आपण टाकणार आपला स्पेशल काळा मसाला. चिकन टमाटर. मला काय वाटतं एवढं नाही जास्त टाकलाय आपण. हा टाकला. आता याच्यात थोडंसं पाणी. थोडंसं वाटण साफ करून घेतलंय. ते झालं. हे थोडंसं पाणी पण घेऊया. कारण का आपल्याला ग्रेव्ही पाहिजे. जास्त पण घट्ट नकोय. सगळेजण खाणार आहेत. आता याला पकड कपडा दे. एक कपडा मला मिक्स कर. नाही पकड नाही मला जमत. काय शेप बनशी. शेप बनना नहीं अपने को. मोटो व्लॉग करना है पर अपन लोग क्या कर रहे हैं देखो गाइस. साला काय करायला लागतंय मला बघा. शानदार आहे ना आपकी बीवी अच्छी बोलेगी जो होने वाली अजून काय. वाटण मस्त काळा आहे मम्मी म्हणून काळा पूर्ण होईल. आणि पाणी नको आधी थोडासा वतलाय. थोडासा वतला मी. हे मिक्स करून आहे.
हे ढवळतोय आम्ही देखो काही ढवल रहा है हम लोग. ढवली ते मिक्स झालं पाहिजे मला, सगळीकडे लागलं पाहिजे मला. काय करायचं आता हा जो आहे त्याच्यावरती आम्ही मस्त झाकण ठेवणार, पाणी नाही टाकणार जास्त आधी, काय टाकतात नाही टाकायचंय. आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय. काहीच चिकन एकदम चुम्मेश्वरी लेवलला झालंय, दाखवतो तुम्हाला. मस्त पाणी वगैरे टाकलं आम्ही त्याच्यात आणि ग्रेव्ही वाढवली. अटकलं मम्मी वाटा. हो ये पाणी वगैरे टाकलंय आणि मस्त केलंय ते. झाकण पण तापलंय जोरदार. मस्त मीठ बीठ, हा 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 मिरची बघितली आहे, खतरनाक लेवलला झाले मम्मी, मस्त झाले हे. आम्ही हा घेतलाय मैदा, मैद्यामध्ये टाकलाय मीठ, पेपर पावडर आणि थोडासा चिकन मसाला टाकला असाच. आम्ही हा मिक्स करू. हा टाकाय तुमच्या हाऊसीनुसार, आमची हाऊस डेंजर आहे. आय डोंट वॉन्ट कॉर्नफ्लॉवर, आय वॉन्ट ओनली मैदा. स्टेबल ठेव, स्टेबल. आणि हा आपण चिकन जो मॅरिनेट केलेला आहे तो परत एकदा आपण हे करायचं असं. हे कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो. एक बाउल मध्ये पाण्याचे, एक मोठा बाउल घ्यायचा, त्याच्यात पाणी घ्यायचं आपण. तोपर्यंत हे पाणी घेईपर्यंत 2-3 चिकनचे पीस तरी असे हे करून ठेवूया. आता काय करायचं, हा हे पाण्यामध्ये बुडवायचं. 1 2 3 हे बुडवलंय, हे परत याच्यामध्ये बुडायचं. हे पूर्ण परत एकदा चांगल्या प्रकारे डीप करायचं. त्याला पूर्ण मैद्याचं कोटिंग लागलंच पाहिजे. पाहिजे तर वरून टाका, त्याला डुबवा. आपण कसं डुबवतो एकाला तसं डुबवा. हे करायचं. इज्जत ऑन पीक ब्रो. गाईज हे बघा, हे एक ट्रायल पीस आम्ही तळतोय. जो तळायला होतोय तोपर्यंत मी बाकीचं हे करून ठेवतोय, रेडी करून ठेवतोय. म्हणजे कसं एकदम नंतर प्रॉब्लेम होईल. तेल गरम झालंय बघा, पीस बघा फुल KFC लुक येतं ना, KFC पॉपकॉर्न झालाय ना मम्मी. हा ये आता धावतील बघा कसे सगळेजण एकावरती. आमच्याकडे डेंजर जण आहे. आता हे बाकीचे आम्ही रेडी करू आणि मग तुम्हाला दाखवू कसं आहे ते. कर बंद कर. अटट परिश्रमानंतर इकडे दाखव बे. घाबण नाही तू. चिकन KFC सेम KFC एकदम भारी. तिथं चिकन, आपलं काळं चिकन गरम होत आहे. सगळं जेवण गरम करायचं आहे. मस्त कांदा लिंबू कापायचा आणि आता मस्त ताव मारायचा. आजचा हाच आपला ब्लॉग होता. फूडी ब्लॉग होता थोडासा. किचन मध्ये मी मम्मीला हेल्प करत होतो. मी थोडंसं 2 मेन्यू बनवले, एक बनवलं आणि ते एक बनवलं. ते पण बनवलं. जेवणाची इकडे भेटूया आपण सगळे कसं पंक्ती हा काळ्या चिकन काळा काळा दिसते. काय दिसतच नाही काय. हाय हाय सो गाईज जेवण वगैरे झालं, जेवण वगैरे पण झालं, सर्व काही आवरून वगैरे झालं. आता सर्वांना जे बनवलेलं ते सर्वांना खूप आवडलं. मी काळं चिकन वगैरे आधी खूपदा बनवलं 1-2-3 वेळा. आपण ते चिकन जे फ्राय केलेलं ते पहिल्यांदा फर्स्ट टाइम बनवलेलं. आणि मी पूर्णपणे मी नाही बनवलंय, त्याच्यात मम्मीनी हेल्प केले मला. असं नाही की मी पूर्ण क्रेडिट मला घेईन, मम्मीनीच हेल्प केलंय. आपल्याला एवढं काही प्रोफेशनल नाही आपण. सो आज माझ्याकडे कॉन्टेंट पण काय नव्हतं आणि कुठे बाहेर जाणं नव्हतं. सो विचार केला संध्याकाळी हे करायचं आहे तर हेच ऍड करेन. सो आजच्या व्लॉगमध्ये हेच होतं. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करतोय. हा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. आणि ह्या व्लॉगमध्ये जे बनवलं सर्व काय ते कसं वाटलं ते नक्की कमेंट करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.